पुन्हा एकदा आज या पवित्र वारी प्रभूच्या वारी मी पास्टर शशी गोरे आशेचं द्वार सहभागिता डोर ऑफ फेलोशिप या मंडळीतून सर्व जे कुटुंब आहेत त्यांना त्याचप्रमाणे ह्या फेसबुकवर असलेले माझे सर्व मित्र आणि नातेवाईक आपण प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम शालोम प्रेज द लॉर्ड जय येशू असं म्हणतो। आणि आजच्या जी शृंखला आम्ही सुरू केलेली आहे बिब्लिकल कन्सेप्ट किंवा बिब्लिकल फाउंडेशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली, पवित्र शास्त्र आधारित विवाह आणि कुटुंब याबद्दल आम्ही अभ्यास करत आहोत आणि मागील 6 संदेश आम्ही यावर ऐकलेले आहेत। थोडक्यामध्ये मागील 6 संदेशाचं जे शीर्षक होते त्याबद्दल मी 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो। प्रियांनो, आपण पहिला संदेश पवित्र शास्त्रानुसार विवाह समजून घेणे यामध्ये 7 मुद्दे पाहिले होते। दुसरा जो संदेश आहे त्यामध्ये आम्ही विवाहपूर्व तयारी, जी मुलं विवाह करणार आहेत, मुली विवाह करणार आहेत, ते शक्यतो पाहतात की आपल्या भावी पतीच्या जीवनामध्ये किंवा भावी पती किंवा भावी पत्नी ही कशी असावी याबद्दल ते विचार करत असताना आपण देवाच्या वचनामधून पाहिलं की आपल्या मुलानं किंवा आपल्या मुलीनं किंवा विवाह करू इच्छिणाऱ्या मुलामुलींनी आपल्या स्वतःला सिद्ध करणं, त्यामध्ये आपण त्या 7 मुद्द्यांमधून आपण दुसरा संदेश ऐकला होता। तिसरा संदेश आपण निवडी संबंधाने योग्य वर योग्य वधू कशा रीतीने पवित्र शास्त्रानुसार निवडू शकतात आणि त्याचं मार्गदर्शन आपण त्यामध्ये आम्ही पाहिलं होतं। आणि इसाक आणि रेबेका यांच्या जीवनामधून आणि आपण त्याचा अभ्यास केला होता। चौथा संदेश आपण ऐकला होता पवित्र शास्त्र आधारित विवाह, गॉड्स पॅटर्न अबाउट द मॅरेज, आणि त्यामध्ये आम्ही 3 तत्व याचा अभ्यास केला होता। आणि त्यामध्ये छोडना एक होणा, नाही का, लिव्हिंग, त्याच्यानंतर आम्ही नाही का बॉन्डिंग अँड वननेस याचा आम्ही अभ्यास केला होता। आणि 5व्या संदेशामध्ये आपण पाहिलं होतं की ख्रिस्त केंद्रित कुटुंब हे कसं असावं, त्यामध्ये 7 मुद्दे आपण अभ्यास केला होता। आणि मागील रविवारी इफिसकराचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 21 पासून तर 33 वचनापर्यंत त्या 12 वचनामध्ये आम्ही अभ्यास केला होता की एक पत्नी म्हणून पतीच्या संदर्भात तिची असलेली भूमिका, तिची जबाबदारी आणि कर्तव्य, आणि एक पती म्हणून आपल्या पत्नीच्या संदर्भामध्ये असलेली त्याची भूमिका आणि त्याची जबाबदारी आणि कर्तव्य याचा अभ्यास केला होता। आणि हा पॅटर्न आम्ही समजून घेण्यासाठी ख्रिस्त आणि मंडळी, जसं ख्रिस्त हा वर आहे, मंडळी ही त्याची वधू आहे, तसं पुरुष आणि स्त्री, पती आणि पत्नी यांचा आपण एक नाही का प्रतीक, आपण तो अभ्यास प्रतिकात्मक आपण तो अभ्यास केला होता। आणि माझ्या प्रियांनो, आज जो 7वा संदेश, तो संदेश म्हणजे तुमच्या विवाहित पती आणि पत्नीच्या नातेसंबंधामध्ये प्रत्येक जोडप्यामध्ये एक प्रेमाची भाषा, एक प्रीतीची भाषा, 5 लव्ह लँग्वेजेस, आणि डॉक्टर गॅरी यांच्या पुस्तकामधून अभ्यास करत असताना आणि त्याच प्रकारे इतर पुस्तकांचा अभ्यास करत असताना पवित्र शास्त्र हा मेन आपला सोर्स आहे। आणि त्यामधून आम्ही पाहणार आहोत 5 प्रकारची भाषा। माझ्या प्रियांनो, मला प्रथम सांगू द्या की भाषा ही आपल्याला आत्मसात आपल्या आई वडिलांपासून प्राप्त होते। म्हणजे आपण ज्याला आपली मायबोली किंवा मदर टंग म्हणतो, ती आपल्या आई वडिलांपासून। ज्या घरामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला, आमचा जन्म मराठी कुटुंबामध्ये, मराठी भाषा ही आमच्या जीवनामध्ये नाही का ती आम्हाला नाही का आत्मसात झाली आपल्या सहवासामध्ये असलेल्या आपल्या आईपासून, वडिलांपासून, नाही का आपले सर्व जे मित्र आहेत, घरामधले लोक आहेत, त्यापासून ती आत्मसात झालेली ती भाषा आहे। पण दुसरी लँग्वेज जर आपण सेकंड लँग्वेज म्हटलं, इंग्लिश किंवा हिंदी, हे आपण शिकून घेतो, ते शिकल्या जाते किंवा शिकवल्या जाते। माझ्या प्रियांनो, भाषा, लँग्वेज किंवा प्रीतीची भाषा, हे मला सांगण्याचा उद्देश हा आहे की
तो जी प्रीती आहे किंवा लव्ह लँग्वेज आहे ते काही एखादी भावना नाही आहे. ती प्रीती म्हटली तर ती भावना नाहीये, कारण भावना एखाद्या वेळेस नाही का उफाळते आणि परत नाही का ती मावळते, किंवा तो एखादं असं नाही का एक रोमांस, एक शारीरिकपणा किंवा काय म्हणा तो रोमांस देखील प्रीती नाहीये. कारण रोमांस देखील नाही का एकदम ज्वाला त्याच्यामधून बाहेर येतात आणि नंतर तो विझल्या जातो. त्याप्रमाणे ते एखादं प्रीती एक शारीरिक असं जवळीकता देखील आपण म्हणू शकत नाही. जर त्या जवळीकतेमध्ये जर प्रीती नाहीये तर ती जवळीकता देखील एक वासना, देहाची वासना असं म्हटलं जातं. आणि म्हणून मानवी भाषेप्रमाणे प्रीती ही देखील एक भाषा आहे माझ्या प्रियांनो, की जी तुम्हाला आणि मला आमच्या आत्मसात काही गोष्टीमध्ये आम्हाला प्राप्त होती. परंतु वचनाचा अभ्यास केल्यानंतर, देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना ती आम्हाला शिकून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या पुरुषाबरोबर, ज्या स्त्रीबरोबर तुमचा आणि माझा विवाह झालेला आहे, त्या पुरुषाची किंवा त्या स्त्रीची लव्ह लँग्वेज आपण ज्याला म्हणतो, की तिची प्रेमाची भाषा काय आहे, तिची प्रीतीची भाषा काय आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याला धरूनच आजचा संदेश आज मी तुमच्या समोर देत आहे. माझ्या प्रियांनो, विवाह हा नातेसंबंध एका हायवे प्रमाणे आहे, एक रस्त्याप्रमाणे आहे, की जो लांब पल्ल्याचा रस्ता आहे, जो हायवे आहे. आणि माझ्या पहिल्या संदेशामध्ये मी म्हटलं होतं की विवाह हा एक प्रीतीचा, या भूतलावर जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तो एक प्रवास आहे. आणि ह्या प्रवासामध्ये हा जो हायवे म्हटलेला जो रस्ता आहे त्यावर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला प्रवास करायचा आहे. आणि जसं एखाद्या व्हेकलला, एखाद्या नाही का मोटारीला जसं इंधन लागतं माझ्या प्रियांनो, पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा, तसं या तुमच्या वैवाहिक जीवनाच्या प्रवासामध्ये त्या हमरस्त्यावर, त्या हायवेवर जात असताना तुमच्या जीवनामध्ये एक प्रेमाचं इंधन, एक प्रीतीचं इंधन असणं खूप महत्वाचं आहे. कारण हा लांब पल्ल्याचा प्रवास आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेस आपल्या जीवनाच्या जोडीदाराबरोबर हा प्रवास करत आहात याची काळजी घ्या की तुमचं इंधन म्हटलेली प्रीती किंवा इंधन म्हटलेलं तो प्रेम याचा तुटवडा पडू नये. ऑलवेज चेक युअर लव्ह टँक इज फुल. नेहमी आम्ही पाहिलं पाहिजे की आमच्या प्रीतीचं जो नाही का इंधनाचं साठवण्याचं ठिकाण आहे ते भरपूर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा एक प्रीतीचा प्रवास ज्यामध्ये तुम्हाला इंधनाची गरज आहे आणि ते म्हणजे प्रेम आहे, प्रीती आहे. कारण देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं मत्ती 19:6 मध्ये, ज्यांना परमेश्वरानं जोडलं आहे त्यांना कोणी तोडू नये. आणि म्हणून हा या भूतलावर असताना, तुमचा हा प्रवास असताना माझ्या प्रियांनो, देवाचं वचन रोम 7:2 आणि 3 मध्ये देखील म्हटलेलं आहे की जोपर्यंत पती हा भूतलावर जिवंत आहे, पत्नी भूतलावर जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही एकमेकाला बांधलेले असे आहात. एकमेकाबरोबर तुमचं नाही का तुम्हाला सुटका नाहीये. पती जिवंत आहे तोपर्यंतची विवाहित स्त्री नियमशास्त्रानं त्याला बांधलेली आहे. आणि म्हणून या प्रवासामध्ये आपल्या पती समवेत, आपल्या पत्नी समवेत हा प्रवास करत असताना कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे, संभाषण खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून पहिली जी भाषा आहे, प्रेमाची भाषा म्हणा, तुमच्या विवाह संबंधामध्ये पहिली प्रेमाची भाषा म्हणजे एक वर्ड ऑफ अफर्मेशन. असे शब्द की ज्या शब्दामध्ये प्रशंसनीय शब्द मी असं म्हणेन, एक प्रशंसनीय शब्दाची भाषा पहिली जी लव्ह लँग्वेज आहे. आणि नीतिसूत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 25 मध्ये असं म्हटलेलं आहे. आणि खूप सुंदर ते वचन आहे. माझ्या प्रियांनो, जर तुमच्याकडे बायबल असेल तर तुम्ही काढू शकता. नीतिसूत्र 12 आणि वचन 25. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. चिंता, भय नाही का, डिप्रेशन, तणाव माझ्या प्रियांनो
हे मनुष्याच्या मनाला, त्याचा जो आंतरिक मनुष्य आहे त्याला दाबून टाकतं. लक्षात ठेवा, बॅटल, युद्ध हे प्रथम अंतःकरणामध्ये जिंकलं जातं किंवा हारलं जातं, नंतर ते रणांगणावर जिंकलं जातं किंवा हारलं जातं. आणि म्हणून आतला मनुष्य, तुमचा जो खरा मनुष्य आहे, जे मन आहे, जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण माझ्या प्रियांनो देवाचं वचन म्हणतं की चिंतेने दबून जातं. आणि म्हणून प्रत्येक प्रकारची काळजी, भय आणि स्ट्रेस आणि डिप्रेशन यामुळे आपलं मन हे दबून जातं. परंतु त्यावर उच्चार एकच आहे आणि ते म्हणजे गोड शब्द, ते म्हणजे प्रीतीचे शब्द. आणि म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये आपल्या लाईफ पार्टनर बरोबर, जो आमच्या जीवनाचा जोडीदार आहे, त्याच्याबरोबर बोलत असताना तुमचे शब्द आणि माझे शब्द, माझ्या प्रियांनो, हे प्रशंसनीय शब्द असले पाहिजे, ते गोड शब्द असले पाहिजे, ते आनंद देणारे शब्द असले पाहिजे, ते नम्रतापूर्वक आणि प्रोत्साहन देणारं आणि सहाय्यता करणारं आणि प्रशंसा करणारे, असे हृदयाला स्पर्श करणारे शब्द असले पाहिजे. आणि म्हणून नाही का, तुम्ही ओळखून घ्या, आपल्या भावी नाही का पत्नीसाठी किंवा आपल्या भावी पतीसाठी त्याला कशामध्ये जास्त आनंद होतो. जर त्याच्या बोलण्याच्या द्वारे नाही का त्याची स्तुती करणं किंवा त्याची प्रशंसा करणं किंवा त्याला उत्तेजन देणं, या गोष्टीने जर त्याला आनंद होत असेल, तर तुमच्या जीवन जोडीदाराची ती लव्ह लँग्वेज आहे, ती प्रीतीची त्याची भाषा आहे. माझ्या प्रियांनो, नीतिसूत्र याचा 18 आणि वचन 20 आणि 21 मध्ये असं म्हटलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक 18वा अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये, मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळ पोटभर खावी लागतात, त्याला आपल्या वाणीचे पीक भोगिले पाहिजे. जीवेच्या हाती म्हणजे शब्दाच्या हाती मृत्यू आणि जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. आणि म्हणून बोलत असताना, शब्द प्रयोग करत असताना आमचे शब्द, माझ्या प्रियांनो, इफिसकराच्या पत्रामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. इफिसकराचं पत्र 4था अध्याय 29 पासून तर मला वाटतं 31 वर्षापर्यंत, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे, बघा, गरजेप्रमाणे, आवश्यक नाही तुम्ही बोललंच पाहिजे, पण जर बोलण्याची गरज आहे तर तुम्ही बोलत असताना जर गरज आहे तर गरजेप्रमाणे उन्नती करता. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, जे चांगले तेच मात्र तुमच्या मुखातून निघो, यासाठी की ते शब्द ऐकणाऱ्यासाठी तुमचे शब्द हे कृपादान असेल. त्याला एक कृपादान, त्याला एक आश्वासन, त्याला एक आशा, त्याला एक उत्तेजन प्राप्त होईल, अशा रीतीने ते असावं. आणि म्हणून पुढे एक वचन 31 मध्ये म्हटलेलं आहे, म्हणून सर्व कडूपण, संताप, क्रोध, गलबला, निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येव. आणि म्हणून पुढे म्हटलंय, तुम्ही एकमेका बरोबर उपकारी आणि कनवाळू, ग्रेशियस वर्ड, अ हंबल वर्ड, अ एन्करेजिंग अँड अफर्मेशन वर्ड्स तुमच्या आणि माझ्या मुखातून निघणं गरजेचं आहे. आणि जर या शब्दानं तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जर आनंद मिळत असेल, प्रेम व्यक्त केल्यानंतर नाही का शब्दामधून जर त्याला आनंद प्राप्त होत असेल, त्यामध्ये समजून घ्या की तुमच्या जीवनाच्या जोडीदाराची भाषा, लव्ह लँग्वेज किंवा प्रीतीची भाषा ही नाही का प्रशंसनीय शब्द आहे. उदाहरणार्थ नाही का, आपल्या भारतामध्ये ही संस्कृती नाही आहे, परंतु परदेशामध्ये ज्यावेळेस मला जाण्याची संधी मिळाली अनेक वेळा, त्यावेळेस मी पाहिलं की त्या ठिकाणी पती किंवा पत्नी एकमेकापासून जात असताना दे से वन अनदर हनी, लव यू आणि आय लव यू हे शब्दामधून प्रगट करणं आणि थँक्यू, आभार मानणे नाही का, आपल्या जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो की आमचे शब्द हे आरोग्यदायी असेल, हे अर्थपूर्ण असेल, तर निश्चितच तुमच्या विवाहामध्ये जे कम्युनिकेशन आहे, तुमच्या विवाहामधला जो नातेसंबंध आहे, तो नातेसंबंध परिपक्व झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रभू येशूच्या जीवनामध्ये या भूतलावर तो देहावस्थेत असताना त्याच्या सेवा कार्यामध्ये त्याने हे अफर्मेशन, हे नाही का प्रशंसा करणारे शब्द, हे स्तुती करणारे शब्द त्याने वापरलेले आहेत. तो त्याचा जो शिष्य होता शिमोन, त्या शिमोनाला शिमोनाला म्हटला, हे शिमोना तू पेत्र आहेस, यू आर अ रॉक. तुझे विधान केलेलं आहे की आपण जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहात. आणि मग प्रभू येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हटलं, यू आर रॉक, पेत्रा तू खडक आहेस. आणि त्याचं नाव, त्याच्या नावामध्ये सामर्थ्य, त्याच्या नावामध्ये विश्वास आहे असं प्रभू येशूने ओळखलेलं आहे. प्रियांनो, पहिलं जे लँग्वेज आहे प्रेमाचं ते अफर्मेशन, वर्ड ऑफ अफर्मेशन किंवा प्रशंसनीय शब्द. आणि म्हणून हे शब्द जे तुमच्या मुखातून इतरांना उत्तेजन देणारे, बांधणी करणारे आहेत, जोडणारे आहेत, मदत करणारे आहेत, असे शब्द वापरले पाहिजे. याच्यावर मे बी पुढच्या रविवारी मी संदेश देईन, परंतु त्यामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या तुमच्या नाही का शब्दामध्ये. एक तर टाइम, दुसरं ट्रस्ट आणि तिसरं ट्रान्सपरन्सी. तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या पतीसाठी वेळ काढणे. दुसरी गोष्ट, तुमच्या शब्दावर, तुमच्या संभाषणामध्ये नाही का आपल्या पार्टनरचा एक भरोसा, विश्वास असणं की जे काही तो बोलत आहे ते खरं बोलत आहे, ते नाही का बनावटी नाहीये, तो मुखवटा नाहीये. आणि तिसरी गोष्ट, जे काही तो बोलत आहे ते पारदर्शक आहे, स्वच्छ आहे, पाण्याप्रमाणे, काचेप्रमाणे ते नाही का स्पष्टपणे दिसत आहे. आणि म्हणून आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आणि दुसरा मुद्दा आहे की दुसरी प्रेमाची भाषा म्हणजे स्पेंडिंग क्वालिटी टाइम. एक उत्तम वेळ, उत्तम समय आपल्या जोडीदाराबरोबर नाही का व्यतीत करणं. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर एक वेळ ठरवतात किंवा तिला वेळ देतात आणि ज्यामधून तुमच्या भावना तुम्ही एकमेकापासून नाही का समजून घेतात, एकत्रितपणे नाही का तुम्ही आपल्या स्वतःला वेळ बाजूला काढून नाही का एकत्रितपणे त्यावेळेस तुम्ही राहतात. आणि त्यावेळेस जर तुमच्या लक्षात आलं की यामध्ये माझा जीवनाचा जोडीदार अधिक आनंद पावतो, त्याला अधिक आनंद होतो, त्याचा नाही का जीवनाला एक सांत्वन, एक समाधान प्राप्त होतं. आणि म्हणून जर तुमच्या जीवनातल्या जोडीदाराची भाषा जर स्पेंडिंग क्वालिटी टाइम असेल, फक्त वेळ नाही का खर्च करणं असं नाही, परंतु तुमच्या स्वतःची उपस्थिती शरीराने आणि मनाने. बऱ्याच वेळा आम्ही नाही का आपण एकत्र असतो पती पत्नी आणि मग बोलणं चालू असतं किंवा एखाद्या विषयावर डिस्कशन चालू असतं आणि आपण आपल्या हातामध्ये मोबाईल आहे किंवा पेपर आहे किंवा आपलं लक्ष दुसरीकडे आहे. माझ्या प्रेमानं त्याला क्वालिटी टाइम म्हणता येणार नाही, त्याला असा उत्तम वेळ घालवणं असं म्हणता येत नाही. आणि म्हणून एकत्रितपणे एखाद्या नाही का गोष्टीमध्ये आपल्या स्वतःला बाजूला करणं, टीव्ही असो, मोबाईल असो, स्विच ऑफ करणं, तो जो वेळ आहे, एक वेळ जो तुम्ही नाही का ठरवतात किंवा स्पेंड करतात एकमेकासाठी, तो वेळ, त्या वेळेमध्ये तुमचं एकत्र असणं, मनानं, विचारानं आणि शरीरानं एकत्र असणं. मग त्यासाठी तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटीज करू शकतात, मे बी इंडोर गेम ज्याच्यामध्ये तुम्ही कॅरम बोर्ड खेळू शकतात. तुम्ही एकमेकांवर संपूर्णपणे लक्ष देऊन त्यांना नाही का केंद्रित करू शकतात. आणि एवढंच नाही तर तुमचं ज्यावेळेस एकत्र तुम्ही वेळ खर्च करतात, तुमचं आय कॉन्टॅक्ट, तुमचं डोळ्यात डोळा घालून पाहणं, तुमचं नाही का बॉडी लँग्वेज, तुमचं सहमती, जे काही तुम्ही संभाषण करतात, जे काही तुम्ही ऍक्टिव्हिटीज करतात, त्याच्यामध्ये तुमचं 100% त्यामध्ये देणं. आणि म्हणून एक क्वालिटी टाइम, एक उत्तम अशी वेळ आपल्या जीवनाच्या जोडीदाराबरोबर जर तुम्ही घालवत आहात आणि त्यामध्ये त्याला जर अधिक आनंद होत आहे, त्याला समाधान होत आहे, तर लक्षात घ्या त्याच्या प्रेमाची किंवा तिच्या प्रेमाची लँग्वेज ही एक स्पेंडिंग क्वालिटी टाइम, एक उत्तम वेळ तिच्याबरोबर खर्च करणं, ही त्या व्यक्तीची प्रेमाची भाषा आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन कार्यामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्याच्या शिष्यांसोबत वेळ घालवलेला आहे. माझ्या प्रियाने, तो आपल्या शिष्यांना घेऊन गेलेला आहे.
फक्त सेवाने बऱ्याच वेळा तो त्यांच्यावर बसलेला आहे. त्यांना घेऊन तो नाही का जंगलामध्ये म्हणा, एकांत ठिकाणी म्हणा, तो त्यांच्यावर वेळ घालवत असे. एक क्वालिटी टाइम गुरु आणि शिष्य याप्रमाणे आणि मित्राप्रमाणे देखील तो त्यांच्याबरोबर वेळ घालवत असे. आम्ही तिसरा मुद्दा पाहूया, आणि तिसरी जी भाषा आहे ते म्हणजे ऍक्ट ऑफ सर्व्हिस. की जे तुम्ही आपल्या जीवनामधून आपल्या जीवनाच्या जोडीदाराला नाही का सेवा करण्याच्या द्वारे किंवा मदत करण्याच्या द्वारे तुम्ही व्यक्त करता. आणि माझ्या प्रियांनो, ही जी प्रीतीची भाषा आहे, प्रेमाची भाषा आहे, ही भाषा तुमच्या सेवेतून तुम्ही आपल्या जीवनाच्या जोडीदाराबरोबर जी काही तुम्ही सेवा करत आहात, जे काही त्यांच्यासाठी मदत करत आहात, त्यामधून ती व्यक्त होत असते. आणि म्हणून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये, आपल्या वैवाहिक जीवनाच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकमेकांना हातभार लावता आणि याची जाणीव होती की मी माझ्या जीवनाच्या जोडीदाराला मदत करत आहे, म्हणजे मी माझ्या स्वतःला मदत करत आहे, ही जाणीव ठेवून ज्यावेळेस तुम्ही त्यांची काळजी घेता आणि काळजी घेतल्यानंतर, आपला वेळ दिल्यानंतर, त्याच्यावर त्याची सेवा केल्यानंतर, त्याद्वारे जर तुम्हाला समाधान प्राप्त होत असेल, जर त्याद्वारे तुमचा पार्टनर आशीर्वादित होत असेल, आनंदी होत असेल, तर लक्षात ठेवा त्याची लव्ह लँग्वेज किंवा त्याची प्रीतीची भाषा ही सेवेतून व्यक्त करणे अशी आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रत्येकाला ओळखणं गरजेचं आहे की माझ्या जीवनाच्या जोडीदाराची प्रीतीची भाषा काय आहे. तुम्ही आपल्या घरामध्ये नाही का त्यांच्या कामामध्ये मदत करू शकता. पुरुष असेल तर मे बी काय हरकत नाही, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या पत्नी लेकरासाठी तुम्ही कुकिंगला मदत करू शकता. वॉशिंग नाही का काही आहे, वॉशिंग मशीन आहे, त्यामध्ये मदत करू शकता. जर नवीनच लग्न झालेलं आहे, लेकरं आहेत, आपल्या लेकराचं नाही का डायपर बदलणं. प्रियांनो, ह्या गोष्टी हे सांगण्याची गरज नाहीये, कारण तुमचं प्रीती आहे, आपल्या पत्नीवर, आपल्या पतीवर प्रीती आहे आणि त्या प्रीतीपोटी, त्या प्रीतीस्तव तुम्ही ती सेवा करत आहात. आणि म्हणून ऍक्ट ऑफ सर्व्हिस ही प्रीतीची भाषा जर असेल तर त्यामध्ये त्या व्यक्तीला, त्या पार्टनरला तुम्ही मदत करू शकतात आणि तिची प्रीतीची भाषा तुम्ही ओळखू शकतात. हे सांगण्याचा सारांश एकच आहे की हा जो लग्नाचा किंवा हा जो नाही का विवाहाचा प्रसंग आहे, कुटुंबाचा प्रसंग आहे, हा एक लांब पल्ल्याचा प्रवास आहे, हा प्रीतीचा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये प्रीती म्हटलेलं, प्रेम म्हटलेलं, तुमचं जे फ्युएल आहे, जे टँक आहे, ते रिकामी राहू नये. जर का ती टँक रिकामी झाली, जर ते फ्युएल संपलं, तर ते व्हेकल नाही का हायवेच्या बाजूला आणून ठेवून देतात, त्याला उभं करून टाकतात. आणि म्हणून काळजी घ्या. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये, प्रवासामध्ये असताना प्रत्येक वेळेस चेक करा की आमचं फ्युएल टँक, आमची प्रीतीची जी टाकी आहे ती भरलेली आहे. प्रभू येशूच्या जीवनामधून आपण योहान सुवर्तमान 13 अध्यायात पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्याची प्रीतीची भाषा त्याच्या शिष्यांचे पाय धुवून, सेवा करून त्यानं प्रगट केलेली आहे. त्यानं एक मोठा आदर्श, एक नम्रतेचा आदर्श, एक सेवेचा आदर्श, एक वर आणि वधू म्हणून नाही का त्यानं ते सिद्ध केलेलं आहे. सेवेच्या द्वारे त्यानं त्याची प्रीती त्याच्या मंडळीवर, त्याच्या शिष्यांवर प्रभू येशूने प्रगट केलेली आहे. चौथी जी 4 नंबरचं जी लँग्वेज आहे ते म्हणजे एक उत्तम उपहार देणं, नाही का, एक बक्षीस, गिफ्ट, भेट देणं. आणि ही जी गोष्ट आहे माझ्या प्रियांनो, फक्त शब्दाने नाही. बरेच लोक नाही का आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हणतात. आमचा येशू जो वर म्हटलेला आहे, त्याच्या मंडळीसाठी तो स्वर्गातून फक्त आय लव्ह यू म्हटला नाही, तर त्याने आपल्या जीवनामध्ये कृती केली. माझ्या प्रियांनो, त्याने आपलं स्वर्ग सोडलं, आपलं सिंहासन सोडलं, आपलं नाही का ठिकाण सोडलं, देवपण सोडलं आणि या भूतलावर एक मनुष्य म्हणून एका गाईच्या गोट्यात आणि एका कुमारीच्या पोटामध्ये त्याने जन्म घेतला. माझ्या प्रियांनो, आणि त्याने मंडळीची सेवा केली. स्वतःसाठी, आपल्या मंडळीचं, आपल्या स्वतःचं त्याने समर्पण केलं. त्यानं कृतीमधून त्याचं प्रीती व्यक्त केली. आणि म्हणून शब्दापेक्षा
कृती हे अधिक बोलत असते. आणि म्हणून तुम्ही आपल्या जीवन जोडीदाराला जर गिफ्ट देत असाल, बक्षीस देत असाल, तर लक्षात ठेवा, त्या बक्षीस प्राप्त झाल्यानंतर, ते गिफ्ट प्राप्त झाल्यानंतर जर तिला मोठा आनंद होत असेल, त्यामध्ये तिला समाधान प्राप्त होत असेल, तर समजून घ्या तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती, तुमच्या जीवन जोडीदार, हा त्यांची प्रीतीची भाषा ही रिसिव्हिंग गिफ्ट आहे. एक उत्तम भेट, बक्षीस ही त्यांची प्रीतीची भाषा असू शकते. आणि म्हणून जर आपल्या भावी किंवा आपल्या पती पत्नीच्या नातेसंबंधामध्ये जर ही प्रीतीची भाषा असेल, रिसिव्हिंग गिफ्ट, उपहार देणे किंवा घेणे, तर माझ्या प्रियांनो, गिफ्ट देण्यासाठी, बक्षीस देण्यासाठी नाही का प्रसंगाची वाट पाहू नका. डोंट सी एनी अपॉर्च्युनिटी. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नाही का ते बक्षीस, ती गिफ्ट तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा पतीला तुम्ही प्रेझेंट करू शकता. कारण हे खर्च नाहीये. आपल्या भावी किंवा आपल्या जीवन जोडीदारासाठी जे काही तुम्ही बक्षीस घेतात किंवा देतात, माझ्या प्रेमाने लक्षात ठेवा, ती तुमच्या विवाहामध्ये तुमचं फ्युएल टँक भरलेलं असावं यासाठी केलेली ती एक गुंतवणूक आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतः देखील तुमच्या पतीसाठी किंवा तुम्ही तुमच्या पत्नीसाठी एक उत्तम आणि परिपूर्ण अशी भेट आहात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल, जरूर आपलं प्रीतीची भाषा तुम्ही व्यक्त करू शकतात. आणि सर्वात शेवटी, आणि ते म्हणजे एक वासणारही स्पर्श, एक फिजिकल टच, की ज्या स्पर्शामध्ये एक जवळीकता आहे, एक इमोशन त्यामध्ये व्यक्त केलं जातं. आलिंगन देणं, चुंबन घेणं, हातामध्ये हात घेऊन नाही का एकत्र बसून राहणं, नाही का एक स्पर्श. आणि माझ्या प्रियांनो, लक्षात ठेवा, स्पर्शाने भावना याला सांत्वन प्राप्त होतं. एक संवेदन त्याच्यामधून नाही का, संवेदनशीलता त्याच्यामधून प्राप्त होते. आणि शक्यतो स्त्रियांना विशेष करून तुमचा वासनायुक्त आणि वासणारे स्पर्श कळत असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या स्पर्शाने नाही का तिला एक आत्मविश्वास, तिच्यामध्ये असलेल्या त्या भावना आहेत, तिला जाणीव झाली पाहिजे की येस, माझा पती, किंवा तुमच्या पतीला अनुभव झाला पाहिजे की येस, माझी पत्नी ही माझ्यावर प्रीती करत आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा लोक शारीरिक स्पर्श किंवा सेवा देखील का किचन टू बेडरूम म्हणतात, किंवा किचन मध्ये भरपूर काम करायचं आणि बेडरूम मध्ये नाही का त्याचा समाप्ती करायचं नाही. माझ्या प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस एक वेळ आणि प्रसंग असतो. आणि म्हणून आपलं हे लव्ह टँक, आपली ही जी प्रीतीची एक टँक आहे, ती सदैव भरलेली असावी, यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणून स्पर्शामुळं तुमचं जे कौटुंबिक नातेसंबंध आहे, वैवाहिक नातेसंबंध आहे, ते देखील सुधारण्यासाठी मदत होते. असा सर्वे आहे की स्पर्शामुळं अनेक वेळा लवकर नाही का जे बिघाड आहे शरीरामध्ये, जो आजार आहे शरीरामध्ये, तो देखील बरा होतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर ज्यावेळेस एखाद्या पेशंटला हात लावून नाही का त्याची तपासणी करतो, त्याला हायसं किंवा त्याला बरं वाटतं. आणि म्हणून यावेळेस ह्या प्रीतीच्या ज्या भाषा आहेत, पहिली भाषा आपण ऐकली की प्रीतीची भाषा म्हणजे वर्ड ऑफ अफर्मेशन, एक प्रशंसनीय शब्द, ही एक प्रीतीची भाषा आहे. एक उत्तम वेळ आपल्या जीवन जोडीदाराबरोबर घालवणं, ही देखील एक प्रीतीची भाषा आहे. त्यांची सेवा करणं, ऍक्ट ऑफ सर्व्हिस, ही देखील प्रीतीची भाषा आहे. उपहार घेणं किंवा देणं, बक्षीस घेणं किंवा देणं, ही देखील एक प्रीतीची भाषा आहे. आणि एक फिजिकल टच, की ज्याच्यामध्ये नाही का वासणारेही स्पर्श होतो आहे, ती देखील एक प्रीतीची भाषा आहे. याचा अर्थ नाही का तुमचं एकत्र येणं, एक फिजिकल इंटिमेसी, परंतु त्याच्यामध्ये जर प्रीती नाही आहे तर माझ्या प्रेरणा ती वासना आहे. पण त्याच्यामध्ये प्रीती आहे, तिच्यामध्ये जवळीकता आहे, तिच्यामध्ये आदर आणि देवाचं भय आहे, तर निश्चितच ते देवापासून मिळालेलं दान आहे.
आणि म्हणून एक देवाचा सेवक आणि वचनाचा एक नाही का प्रोक्लेमर म्हणून आज मला तुम्हाला सांगू द्या की आपल्या जीवनामध्ये जी प्रीतीची टँक आहे, जे फ्युएल आहे, ते फ्युएल मी कसं सदतीत भरलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्या विवाहामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये तुमची लेकरं देखील आहेत. आपल्या लेकरांची पण भाषा ओळखायला शिका. ज्यावेळेस तुमचे लेकर तुमच्याकडे येतात आणि जर ते तुमच्या केसांवरनं हात फिरवतात, ते तुम्हाला आलिंगन देतात, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि त्यांना बरं वाटतं आणि ते जवळ येतात, लक्षात ठेवा तुमच्या लेकरांची जी भाषा आहे ती नाही का एक शारीरिक स्पर्श, एक फिजिकल टच ही त्यांची भाषा झाली. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुमची लेकरं नाही का तुमच्याबद्दल चांगलं बोलतात, बेस्ट मॉम, बेस्ट डॅड, मला अभिमान आहे, वी आर प्राऊड ऑफ यू, ज्यावेळेस शब्द सारखे सारखे बोलतात, लक्षात ठेवा प्रशंसनीय शब्द, वर्ड ऑफ अफर्मेशन ही त्यांची नाही का लव्ह लँग्वेज आहे. जर तुमच्या लेकरांना वाटतं की तुम्ही त्यांच्याबरोबर कॅरम खेळावं, त्यांच्याबरोबर वेळ घालवावा, तुम्ही त्यांच्या बरोबर असावं, शारीरिक दृष्ट्या आणि विचाराच्या दृष्ट्या एकत्र बसून त्यांनी तुमच्याबरोबर राहावं असं वाटत असेल तर लक्षात ठेवा तुमच्या लेकरांची लव भाषा आहे किंवा प्रीतीची भाषा आहे की स्पेंडिंग क्वालिटी टाइम, एक उत्तम आणि समय त्यांच्याबरोबर व्यतीत करा. जर तुमचे लेकर तुमच्यासाठी थोड्या छोट्या गोष्टी घेऊन बक्षीस तुम्हाला देत असतील किंवा तुम्ही त्यांना बक्षीस देत असाल आणि त्यांना भरपूर आनंद वाटत असेल, लक्षात ठेवा तुमच्या लेकरांची भाषा ही रिसिव्हिंग गिफ्ट, उपहार देणे किंवा बक्षीस देणे ही आहे. आणि जर तुमची लेकरं तुम्हाला अपेक्षा नसताना जर एखादं काम तुमचं मध्ये हातभार लावत असेल, मे बी आय नो, जर तुमचे लेकर तुमच्यासाठी नाही का जे वॉशिंग आणि ते करत आहेत, न सांगता करत आहे, स्वच्छता करत आहे, काहीतरी तुम्हाला मदत करत आहे, तुम्ही कॉम्प्युटरवर काम करत आहात, तुम्हाला काही गोष्टीमध्ये मदत करत आहात, लक्षात ठेवा त्यांची लव्ह लँग्वेज आहे ऍक्ट ऑफ सर्व्हिस, सेवा करणे, मदत करणे. आणि म्हणून एक कुटुंब म्हणून, पवित्र शास्त्र आधारित एक कुटुंब म्हणून आपली प्रीतीची भाषा ज्यावेळेस आपण व्यक्त करतो, माझ्या प्रियांनो, समोरच्याला ती कळते. आणि म्हणून देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला आपलं हे जे फ्युएल टँक आहे, ही प्रीतीची जी नाही का एक टाकी आहे, ती सतत भरलेली असावी, ओव्हरफ्लो असावी. यासाठी एकमेकाला मदत करा. आपल्या पार्टनरची, लाईफ पार्टनरची प्रीतीची भाषा ओळखा, विचारा कशामध्ये तुला आनंद होतो. स्त्रियांनो, तुम्ही देखील विचारा तुम्हाला कशात जास्त आनंद होतो आणि तुम्ही ओळखायला लागा आणि ओळखून घ्या. आणि निश्चितच तुमचा विवाह आणि विवाहाचे संबंध आणि तुमचं कुटुंब हे निश्चितच प्रौढतेमध्ये, परिपक्वतेमध्ये, प्रीतीमध्ये हे वाढलेलं असेल. देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तू तुझ्या मंडळीवर, तुझ्या नवरीवर अगापे अशी प्रीती केलीस माझ्या देवा. आणि परमेश्वरा, त्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता, आमची कोणत्याही प्रकारची लायकी नसता, तू आमच्यासाठी वधस्तंभावर आपल्या स्वतःचा प्राण दिलास आणि आम्हाला पापापासून खंडून घेतलंस. आम्हाला नरकातून तू आम्हाला स्वर्गामध्ये येण्यासाठी मार्ग उघडा केलास. आम्ही आभार मानतो, आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा की तू ह्या भूतलावर असताना तू लेकरांना जवळ केलंस, आपल्या हृदयाशी धरलंस, तू आपल्या शिष्याला आपल्या हृदयाजवळ बसवलंस. प्रभू, याद्वारे तू शारीरिक स्पर्शाच्या द्वारे प्रीती आम्हाला प्रगट केलेली आहे. आम्ही देवा धन्यवाद देतो. तू आपल्या मंडळीचे, आपल्या शिष्यांचे पाय धुवून देवपा तू आपली प्रीती सेवेच्या द्वारे प्रगट केलेली आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो आणि धन्यवाद देतो की प्रभू येशू, तू पेत्राला म्हटलं, हे पेत्रा, हे शिमोना, तू पेत्र आहेस. तू त्याचं प्रशंसा करून तू शब्दामधून तुझी प्रीती तू व्यक्त केलेली आहेस. देवबापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की प्रभू, तू आपल्या जे लोक होते, जे तुझ्या मागे येत होते, त्या प्रत्येक लोकांची तू गरज ओळखली आणि त्यांना तू आरोग्य दिलं.
त्यांना बाप्पा पाहिजे त्या गोष्टी तू पुरवलेल्या आहेत. एक उत्तम सतत देत तू राहिलास माझ्या देवा. त्यातून माझ्या देवा एक गिफ्टच्या द्वारे तू त्यांच्यावर वृद्धी केली माझ्या देवा. हे आम्ही पाहत आहोत. आम्ही धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो प्रभू. एक पती पत्नी म्हणून प्रभू आमच्या प्रीतीच्या प्रवासामध्ये आम्ही आमच्या लाईफ पार्टनरची, आमच्या जीवनाच्या जोडीदाराची, आमच्या कंपेनियनची प्रीतीची भाषा ओळखण्यासाठी आणि बाप्पा एकमेकांना ते प्रगट करण्यासाठी विशेष अनुग्रह आणि तू कृपा दे माझ्या देवा. या दिवसामध्ये प्रभू मी प्रार्थना करतो, प्रत्येक वैवाहिक नातेसंबंध, प्रत्येक कौटुंबिक नातेसंबंध येशू तुझ्यामध्ये मजबूत कर, तुझ्यामध्ये बाप्पा मुळावलेला होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. परिपक्वतेमध्ये त्यांना तू घेऊन जा अशी प्रार्थना विनंती करतो. आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि प्रत्येक परिवार देवचो बाप, देवचो पुत्र आणि देवचो पवित्र आत्मा या त्रेक्याच्या नावामध्ये मी आशीर्वादित करतो. धन्यवाद दे, स्तुती करत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर निश्चित पुढे अनेकांना तो फॉरवर्ड करा. आणि येणाऱ्या रविवारी पुन्हा एकदा आपण बिब्लिकल फाउंडेशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली 8 नंबरचा संदेश आपण ऐकणार आहोत. आणि प्रत्येक रविवारी 11 वाजता फेसबुकच्या द्वारे, युट्यूबच्या द्वारे संदेश प्रसारित होतो. जरूर तुम्ही पहा, ऐका, आशीर्वादित व्हा आणि इतरांना देखील आशीर्वादित करा. मे गॉड ब्लेस यू.